माझी मम्मी सकाळी चलत आले तिथून बस स्टँड सिरियस नव्हती तेवढी काही तेवढं चाललं नव्हतं या डॉक्टरांनी मारून टाकल्यात नी ट्रीटमेंट केलं नाही तिला डबा आणलेला खाली खिचडी तिनं चांगली होती मारून टाकल्यात माझ्या माईला चाललंय काय हा नागरिकांचा प्रश्न आहे आवाज बहुजनांच्या न्यूजच्या माध्यमातून नाही या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही मी त्याची माय जर दिवसभर लागली तर संध्याकाळी आली तर किती चांगलं वाटतंय अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दुसरा आज एक प्रकार घडलेला आहे काय नेमका प्रकार घडलाय आजी या ठिकाणी रडत बसलेली आहे तिचे मुलगा सुद्धा आहे काय झाले आजी नेमकं काय झालंय नायगावला निघाले रात्री संडा सुट्टी झाली आम्ही आलो नायगावला आलो आम्ही आणलं होतं दवाखान्यात माझ्या सुनेला आणली होती मी तिचे मालक मागे होते मी सुनेला घेऊन आले पुढे आले की नायगावला आले मी म्हणले माय आपण आटो करूत का तर नाही आई आपण चलत जाऊत म्हणले चलत आलो दोघी सासा सुना चलत आलो की मी चिठ्ठी काढली की सरनं चिठ्ठी दिली की म्हणले आणि ह्या वार्डात जावा तुम्ही रक्ताची तपासणी होते मग त्यानं रक्त तपासणी केली मग तपासणी केली त्याने म्हणजे 3 दिवसाला रिपोर्ट येते मग तिचे मालक आले माग आई काय म्हणले तर माय म्हणले की रक्ताचा रिपोर्ट 3 दिवसाला येते म्हणजे मला काही समजत नाही इथलं आणि तू जाऊन ही चिठ्ठी घे आणि तू बायकोला घेऊन तपासणी कर म्हणले मला काही समजत नाही वारड फिरड म्हणले कुठून आला तुम्ही आम्ही सलगरहून आलो हा नायगाव इष्टला आले मग सरनं म्हणले की लेकरानं काय केलं बायकोला सोबत घेतलं आणि जिथं जिथं न्यायचे तिथं नेलं मग सरनं म्हणले आणि गोळ्या इंजेक्शन दिले की म्हणजे कमरा इंजेक्शन केलेत का तर मॅडमने केले आता म्हणजे 1 इंजेक्शन मग मी म्हणलं लय आजार झाला कॉप्सन झाला तर रात्रपासून झाला संडास उलटी झाल्या सर आणि ऍडमिट करा तुम्ही आणि करतो म्हणले मग म्हणजे सलाईन लावले सकाळी 10 वाजल्यापासून सलाईन लावले 10च्या पुढून 5 मिनिटानं लावले की मग एकच सलाईन इथपर्यंत सरली नाही मग मागून ती सलाईन संपली मग तिनं खोकू लागले पण मी म्हणलं का खोकलालीस माय खोकलालीस का तर काय मला खोकलाच आला मग अशी दमाई खोकू लागली मी म्हणलं सिंधू आताच 5 मिनिटात कसं खोकले आलाय तर तिनं आई म्हणली मला खत खाण्यासारखं कसं वाटायला तर म्हणलं आई ना हसला आणि तुला मिरच्या वाटल्या तर त्याच्यानं खत केला बाबा म्हणला मग हसली तिनं बी हसले की मग मी म्हणले वाटला माय खोकले आला त्याच्यामुळे व्हाले तसं मग ह्यानं डॉक्टरला जाऊन बोलून आणला म्हणला की डॉक्टर साहेब आणि खोकला नाही आलाय आणि चला बरं म्हणला त्यानं काय केले गोळी लिहून दिली मग ह्यानं म्हणला तुम्ही काय करा दवाखान्यातला औषध द्या माझ्यापाशी पैसे नाहीत मग त्यानं म्हणले मला गोळी द्या तो गोळी आणा तुम्ही मेडिकलून जाऊन लेकरानं 2 गोळ्या आणल्या 1 गोळी दिली 1 गोळी खिशात ठेवली गोळी देऊन 5-10 मिनिटं झाले मग मी म्हणलं शिंदा आता कमी होतंय मग ते सलाईन संपले की डॉक्टरकडे गेला त्यानं आणि डॉक्टर साहेब सलाईन संपले आणि बघा मग त्या डॉक्टरनं आले नाडी तपासले सलाईन दिले ह्याच्या 1 हातात दिले आणि दुसऱ्या कंपाऊंडरच्या हातात दिले की त्यानं काय केलं ह्यांच्या हातातली ते सलाईन खाली ठेवलं आणि त्याच्या हातातली सलाईन त्याला लावलं आणि इंजेक्शन सोडलं की त्यानं असं करू लागलं मी म्हणलं तसं का करू लागलीस माय का बरं करायला आता कमी होते तुला आणि आता सलाईन लावल्या इंजेक्शन दिले म्हणले 10 मिनिटात तर बाई गेले हा का हो कशासाठी मला सांगा मी काय करू लेकराचं ते आता मी संरक्षण चालत बोलत आलेला रुग्ण अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ही दुसरी घटना आहे या ठिकाणी आता ह्याला नेमकं जबाबदार कोण आहे या घटनेला हे पाहणं महत्वाचं ठरतंय पुढे आणखी काय झालं तिथं काहीतरी 10-15 माणसं आले शाळेतली मग तपासणी होती ना त्याची चालू मग ते तपासणी करू तर आम्ही उगं बघितलो म्हणजे सुनानं कानवड होऊन बैठली असं उगं ते माणसं तपासलेले मी बी म्हणले भैया कशासाठी राहतंय राय हो असं वर्षाला राहतं ही तपासणी आम्हाला शाळेत त्याला म्हणले मग आम्ही दोघी सासू सुना हसलो मग त्यानं काय केलं एक पेशंट आला ऑक्सिजन झालेला मग त्याला नॉर्मल लागलं होतं ते आला मग ते म्हणला मग ते काय केले त्या पेशंटला काढले माझ्या पेशंटला काढले चरवीत नेले त्या वार्डामध्ये टाकले आणि ते पेशंट तिथं टाकला हा मी इकडे असं इकडे भैयासोबत मी सविस्तर या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे तुमचं नाव पूर्ण अगोदर सांगा मला गंगाधर लक्ष्मण नेमले राहणार सलगरा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर सकाळी माझी आई आणि माझी पत्नी समोर या थोडं 9:30च्या गाडीने नायगाव ते अहमदपूर येणारी गाडी रोजची कंटिन्यूची गाडी आहे
त्या गाडीमध्ये येत असताना मी 3 जण मिळून येत असताना थोडं पैशाच्या अडचणीमुळे मी मागे थांबलो. आईला आणि माझ्या पत्नीला म्हटलं की तुम्ही नाही गाडी आहे, आईला तिकीट नाही काही फ्री आहे तिकीट, तुम्ही समोर जावा, मी येतो मागे मागे. आईने मी ठीक आहे ये बाबा म्हटली मला. मग आई इथं येऊन बसल्यानंतर मी 15-20 मिनिटानंतर आलो इथं. कंप्लीट 11:15 वाजता इथं आलो. आईला आल्यानंतर मला आई चिठ्ठी काढलीस का? आईने म्हणजे काढली बाळा. काढल्यानंतर मग ह्याचा काही इलाज वगैरे काय केली का? काहीच केली नाही. फक्त गोळ्या दिली ना, हा एक इंजेक्शन दिले, गोळ्या वगैरे बैठलं, इंजेक्शन कुठे दिले, कम्प्युटरला दिले. मग त्याच्यावर मॅडमकडे गेलो होतं मध्ये काउंटरला, तर त्या मॅडम म्हणजे रक्त चेकअप करा, लगेच तपासा, BP लो आहे का काय ते बघा म्हणजे. तर आम्हाला काय माहीत नसल्यामुळे आम्ही त्याला विचार कुणा ठिकाणी जाऊ. त्याने डायरेक्ट म्हणजे 7 नंबरला जावा. 7 नंबरला लाईन होती, तरी बी वेट करत करत मी 5 मिनिटामध्ये मध्ये गेलो. 7 नंबरवाल्या सरांनी काय म्हणले, 5 नंबरला जावा. 5 नंबरला गेलो, त्याने फक्त लिहिले ना तुम्ही परत आता 7 नंबरला जावा म्हणजे. 7 नंबरला गेल्यानंतर त्याने म्हणजे माझ्याकडे 10 वेळेस येऊ नका म्हणजे, तुम्ही परत 5 नंबरला जावा, तिथं ब्लड काढून घ्या. काय झालं होतं म्हणून आणलं होतं दवाखान्यात नेमकं? हा, दवाखान्यामध्ये साधा सिंपल संडास आणि उलटी व्हालती. संध्याकाळी 2-3 वेळेस संडास उलटी झालती. चला कडे आपल्या पैसा नाही काही नाही, गरीब गरीब म्हणून सरकारी रुग्णालयामध्ये आणलं होतं मी. म्हणजे आता पहिल्यांदा सविस्तर तुम्हाला सांगितलं होतं 7 नंबरला जावा, 8 नंबरला जावा. मग 7 नंबरला जाऊन ह्यानं रक्त काढून घेतले. रक्त काढून घेतल्यानंतर त्यानं म्हणजे अजून परत 5 नंबरला जावा. तिथं जाऊन मग बोटामध्ये रक्त काढून घेतले आणि म्हणले ह्या दिवशी या म्हणले गुरुवारी. सर मला लांबून आलेलं आहोत, ते आम्हाला काय माहित नाही, काय करायचं ते करा म्हणले. असं एकानं सविस्तर माहिती दिल्यामुळे आज जगताप सराला जाऊन भेटा. जगताप सराला जाऊन भेटल्यानंतर त्यानं समजा लिहून दिली आम्हाला फॉर्मवर, सही वगैरे दिले, स्टॅम्प दिली लिहून, आणि जाऊन काउंटरला जमा करा म्हणले. काउंटरला जमा केल्यानंतर मॅडमने बघितले आणि सह्या वगैरे करून जावा, झोपी जावा म्हणले. झोपी जावा काउंटरला म्हणले इथल्या कॉटवर झोपल्यानंतर 5 मिनिटानंतर मॅडम आल्या, सलाईनची बॉटल लावली. ते नस व्यवस्थित पकडण्या गेल्यामुळं मला धरा लावल्या नस. मी दोन्ही हाताने धरलो. मला बी जमना गेल्यामुळे दुसरे 2-3 तिथले कर्मचारी आले, त्याने धरले व्यवस्थित, नस लागली व्यवस्थित. लागल्यानंतर मग 20 ml औषध संपलं असेल. संपल्यानंतर मग मी थोडंसं बाहेर आलो पाणी घ्यायला. यायला पाण्याची बाटली आणलो, दिलो, ठेवलो इथं. त्यानंतर मग मॅडमला म्हणलं पाणी प्यायला देऊ का? नाही देऊ नका म्हणजे, आता सलाईन लावलेली आहे, थंडीचं वातावरण आहे. मॅडम जरा फास्टमध्ये करा की म्हणलो सलाईन. जमला म्हणजे थंडीचं वातावरण कमी मध्ये, त्याला हात लावू नका. ते मी लावत नाही सर मॅडम म्हणलं. मग असं बोलत मग शांत बसलो आम्ही. कंप्लीट 12:25 मिनिटाला ऑक्सिजनचा हे आला पेशंट. गडबडीमध्ये गर्दी करत मध्ये आली. आम्ही बसलेले साईडला. तुमच्या पेशंटला उचला ना, ह्या वाटामध्ये घेऊन जावा म्हटले. सर हा काय पेशंट सर येईल का कसं होईल म्हणलं. काय नेमकं? नाही अर्जंट आहे. ठीक आहे सर म्हणलं. मॅडमनं माझ्या हातामध्ये सलाईनची बाटली दिली. माझी पत्नी कॉटन उतरली, सरत निघाली टन. जसं का पेशंटच नाही असं वाटलं तर प्रत्येकाला. आणि त्याने म्हणते पेशंट आहेच, सरांनी चेक केल्यापासून पेशंट आहेच. गेल्यानंतर मग दुसऱ्या वार्डामध्ये जाऊन कॉटवर झोपल्यानंतर भूक लागली म्हणजे मला. मी जाऊन खिचडी 2 प्लेट खिचडी आणलो, एक आईला दिली, मी अर्धी खिचडी आणि माझ्या पत्नीने अर्धी खिचडी खाली. खाल्यानंतर मग थोड्या वेळानं पाणी पिल्यानंतर मग एक बिस्किटचा पुडा आणलं, अर्धा बिस्किटचा पुडा खाला. अर्धा बिस्किटचा पुडा खाऊन पाणी पिऊन व्यवस्थित बसले. मग साईडला कॉट रिकामा असल्यामुळे लवकर कॉट साईडला रिकामा असल्यामुळे मी पिऊन थोडं आराम करा म्हटलं. आराम करता मग थोडा डोळा लागला असं वाटला. फटना गरबून अजून उठवलं, मोबाईलमध्ये गाणी लावून बारीक आवाजात गाणी ऐकत बसलो मी. दुसऱ्या पेशंटला मदत करू लागलो अजून उठल्यानंतर. मग त्यानं म्हणजे खिडकी बंद करा, आम्हाला घाण वास आला, ती बी बंद केली. एक 10 मिनिटानंतर ही चालू झाली, उलटी चालू, खोकला चालू झाला. उलटी का होईना गेली, कोरडा खोकला होता. येऊन बोललो सरां मॅडमला. मॅडमनं म्हटल्या, पहिल्या मॅडमनं माझी ड्युटी संपल्या, दुसऱ्या मॅडमनं येत्या चेक करतील म्हणले. मग दुसरी मॅडम ये पण वाट बघत बसलो. दुसरी मॅडम बी आली, ती सर बी आली. काउंटरवर परत येऊन त्याला विचारलं माझ्या पत्नीला खोकला लागले, फुल चालू आहे, कोरडा खोकला आहे,
खायला वगैरे दिला का? हा, दिला. का गोळी वगैरे दिला का? नाही. मग सरांनी मला एक चिठ्ठी लिहून दिली, ह्या मेडिकलवर जाऊन औषध घेऊन या. सर म्हणलं माझ्या पैसे नाहीत, काही नाही. गोळी जमते का? जमते. गोळीचं नाव काय? ह्या नंबरची गोळी सांगितली. जाऊन एका ठिकाणी 2 गोळ्या आणल्या मी. सरांना परत येऊन दाखवली ती गोळी. मी गोळी ह्या चालते का सर, हे बघा म्हटलं. ते जमते म्हणली. मग जमते म्हणल्यानंतर मग गोळी चारू का? अख्खी चारू का अर्धी चारू? पूर्ण चारा म्हणले. पूर्ण गोळी चारलो. खोकला थोडा कमी कमी होत होत आला. मग अचानक माझी नजर गेली सलाईनच्या बाटलीकडे. कमीत कमी 5 mm 250 ml असलं मध्ये. परत काउंटर लावलं मी. सर म्हणलं 250 ml औषध राहिलेलं आहे मध्ये, लवकर काढायचे का दुसरी सलाईन चढवायचे? खोकला कमी झाला का? झाल्या सर म्हणलं. ते माझ्या हातामध्ये एक बाटली दिली सलाईनची, आणि दुसऱ्या जे जेंट्स जे होते सहकार्य त्याच्या हातामध्ये दुसरी बाटली त्याने स्वतःहून घेतली. आणि जे माझ्या हातामधली बाटली ती साईडला ठेवली ते ना. आणि पहिली सलाईनचं जे संपले ते कानाच्या अगोदर दुसऱ्या कॉटर ठेवून इंजेक्शन दिले. मी आम्हाला सर का करावं म्हणलं, हो का इथं बाटली आहे माझी सरांनी दिलेली, चलते होई म्हटले त्या सरांनी. नाही हो सर म्हणलं, ही सरांनी दिली तुम्हाला? नाही, ही एकच आहे म्हटली. ह्याच्यावर नाव वेगळं झालं, ह्याच्यावर नाव वेगळं नाही. सर ते दोन्ही संपते कमाट होते म्हणले. आता आम्ही काय पेशंट, आम्ही काय डॉक्टर नाही साहेब. मग चला लावा गाडी म्हणलं. लावले की चालू करून बाहेर गेले. नाही त्याच्या अगोदर थोडा आमच्या लोकांचा वाद झाला. वाद म्हणजे हसत झाला. मी करतो वेल्डिंग का, तुम्ही डोळ्याच्या चष्मा का बरं लावा म्हणले. सर मला मग त्रास आहे डोळ्याचा म्हणलं वेल्डिंग. मग हसू त्याने गेली बाहेर निघून फाटमिल्या, थांबा म्हणजे. तर मग ते ना इकडे येईपर्यंत माझी बायकून असं धाप्या दिली 2 वेळ. तुला आता झोपी आल्या बघ म्हणलं मी. झोपी आल्यामुळे की हसलो की बसलो की पायाकडे लक्ष गेलं माझ्या. पाय असा खोरा होते असे लांब पुढे करते. आई मला असं करायला बघ म्हणलो. तू आई फक्त बघ मला इकडे. फाटम्या जाऊन कंट्रोल जाऊन सर आला म्हटलं, सर लोक चला असाच हवाले. सर आले गडबडीमध्ये. बरी तर मग ऑक्सिजन घ्या म्हणले. स्वतः कोणी नसल्यामुळे मी आणि दुसऱ्या बाह्यानं उचलून इकडे आणलो गाड्यावर ऑक्सिजन सेंटरला. ऑक्सिजन घेऊन ती ठोके हे करून माझ्याकडून माझा नंबर सांगितले, पुण्या गावचे नाव विचारून घेतले. आणि चिठ्ठी निघाल्यानंतर मोबाईल नंबर निघाल्यानंतर जे मॅडमने लिहून घेतली ते कॅम्प्युटर चिठ्ठी निघाल्या त्या मॅडमने बोटाने हलवल्या खालून. मी माझा नजर घेतली तिकडे. ते तर काहीतरी इशारा असं वाटलं मला. मग साईट आली की डेट म्हटली, पेशंट डेट झालाय. मॅडम नीट चेक करा म्हटलं. मी नाही बाया डेट झाली म्हणलं. आता माझ्यासोबत हसत खेळत आहे का इथपर्यंत आले की म्हणलं. ह्याच्या पुढे जे झाले तेव्हा काय आलेले माणसं मला सह्या करा माहिती. मी गरीब माणसं मात्या समाजाचा आहे. मी त्याला म्हटलं तरी बी जे बाटल्या आहेत ते आता माझ्यासमोर आले, ती बाटल्या माझ्या हातात द्या म्हणलं. जे कर्मचारी येतील त्याच्या हिशोबाने काय आहे ती नाही PM करायचे आहेत. PM कसं करायचे म्हणलं, तुमच्या मेडिकलचा PM होईल म्हणलं. आधी माझ्या कशाने PM करत म्हणलं, माझे नातेवाईक येतील म्हणलं. सही करा म्हणलं मला फॉर्मवर. मी सही करू शकत नाही म्हटलं. मला एका दडपण केलं, सही करा. मी सही करत नाही म्हणलं. तुम्ही कोणा? मी नवरा म्हणलो पेशंटचा. तुम्ही सही करावा की मी सही करू शकत नाही म्हणजे. जोपर्यंत तिचे आई वडील येत नाहीत तोपर्यंत मी सही करू शकत नाही. तुमचे बंधू कुठे येतात? माझे बंधू पुण्याला आहेत म्हटलं. मग बोलून घ्या. आता पुण्याला यायला त्याला कमी कमी एक दिवस लागते सर म्हणजे. घरी बी 8 घंटे लागतील मला यायला. काय होती होईल बाहेर व्हा म्हणजे. बाहेर येऊन थांबलो मी सर. याच्या पुढे मला मध्ये येऊन नाही गेलं काय ते. अहमदपूरचं ग्रामीण रुग्णालय जे आहे हे इथं माणसं सुधारवण्यासाठी, उपचार करून त्यांना टनाटन होऊन जाण्यासाठी आहे का टनाटन होऊन बाहेरून आलेले लोक इथे आल्यानंतर मारून घालण्यासाठी आहे? बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहेत. मागच्याच महिन्यामध्ये एका 32 वर्षीय दीपाली वाघमारे या महिलेचा बाळ आणि त्या बाळाच्या आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आणि महिनाही संपत नाही, लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये आता ही सलगरा येथील एक महिला सिंधुताई गंगाधर यमले या महिलेचा सुद्धा याच ग्रामीण रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेमकं इथलं हे आरोग्य प्रशासन काय करतंय याच्यावरती बोलण्यासाठी कोणीही तयार नाहीत. नेमकं पुढं काय होईल हे पाहणं मात्र औचित्याचं ठरतंय. सिंधुताई यमले या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आले होते. त्यावेळेस डॉक्टर चेरेकर कार्यरत होते असं त्यांच्या
पतीनं सांगितलं. नेमका काय घटना घडल्या तुमच्याकडून जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. हा पेशंट सकाळी 10 वाजता चालला होता. माझी ड्युटी 2 वाजता सुरू झाली. 2 वाजता पेशंटला पाहिल्यानंतर पेशंट नॉर्मल होता आणि त्याला खोकला वगैरे चालू होता. मग खोकल्याची गोळी वगैरे त्यांना देण्यात आली. 2:15 वाजता पेशंट अचानक सिरियस झाला. त्याच्यामुळे त्याला कॅज्युअलिटीमध्ये आम्ही शिफ्ट करत होतो सिरियस झाल्यामुळे, परंतु कॅज्युअलमध्ये शिफ्ट करेपर्यंतच तो पेशंट गेलेला होता. सर मला सांगा, एकदम चांगल्या परिस्थितीतला रुग्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये किरकोळ कारणासाठी येत होता की संडास उलटी झाली म्हणून, मात्र इथं आल्यानंतर त्याचा मृत्यू झालाय असा त्या नातेवाईकांचा आरोप केला जातो. पेशंटला कदाचित आधीपासून कुठला तरी डिसीज वगैरे असावा अनडायग्नोज्ड, त्याच्यामुळे पेशंटचा मृत्यू झाला असावा असं वाटतंय. शवविच्छेदन केल्यानंतर आपल्याला मृत्यूचं नेमकं कारण कळून येईल. सर अजून एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अहमदपूरचं ग्रामीण रुग्णालय जे आहे, मागच्या महिन्यामध्ये एका महिलेचा, गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. आता ह्या महिन्यामध्ये सुद्धा, म्हणजे प्रत्येक महिन्याला जर या ठिकाणाहून जर मृत जर पेशंट जर होऊन जात असले, मग नेमकं इथं नेमकं चाललंय काय, हा नागरिकांचा प्रश्न आहे आवाज बहुजनांच्या न्यूजच्या माध्यमातून. नाही, या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. मी एक साधा वैद्यकीय अधिकारी आहे. ठीक आहे, तर तुम्ही आमच्या कोण आहे या घटनेला जबाबदार? बघा, मागच्या महिन्यामध्ये एक 32 वर्षीय दीपाली वाघमारे, धानोरा बुद्रुक येथील महिला या ठिकाणी बाळंत होण्यासाठी आली होती, प्रसूतीसाठी आली होती. मात्र तिच्या बाबतीत देखील याच ग्रामीण रुग्णालयामध्ये असाच प्रकार घडला. आणि आता दुसरा महिना लगेच डिसेंबरमध्ये एक घटना आणि या जानेवारीमध्ये एक घटना. तर लगातार 2 महिन्यामध्ये 2 महिला अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मृत अवस्थेतून बाहेर जात आहेत. नेमकं या घटनेला जबाबदार कोण आहे? कोणी यावरती बोलणार आहे की नाही? राज्याचे सहकार मंत्री देखील या घटनांकडे लक्ष देणार आहेत की नाही, असंच मला विचारावं लागणार आहे. माझ्याशी बोलताना डॉक्टरांनी म्हटलेलं आहे की सिंधुताईंना पूर्वी काही आजार होते का हे पाहावं लागणार आहे. सिंधुताईची मुलगी सुद्धा माझ्या सोबत असणार आहे. ताई, तुझं नाव काय? माझं नाव सीमा आहे. बरं. माझी मम्मी सकाळी चलत आली तिथून बस स्टँड, सिरियस नव्हती तेवढी, काही तेवढं चाललं नव्हतं. या डॉक्टरांनी मारून टाकल्यात, नीट ट्रीटमेंट केलं नाही तिला. डबा आणलेला खाली खिचडी तिनं चांगली होती. मम्मीला यापूर्वी कधी दवाखान्यामध्ये आणलं होतं का? नाही, डॉक्टर सांगत आहेत की आजार वगैरे होता का बघावं लागणार आहे. नाही, 2 दिवसात ताप आली होती तिला, दुसरं काही नव्हतं. यांनी मागायचे आहेत आम्ही म्हणून ट्रीटमेंट करणार झाल्यात. मागे बी एका बाईला असंच मारून टाकले त्यांनी. सकाळी चांगलं आल्या चलत, तेवढी सिरियस नव्हती म्हणून तर इथं आणलं, नाहीतर आम्ही असल्या दवाखान्यात आणलो असतो का तिला. मारून टाकलं माझ्या माईला. आवाज बहुजनांचा.